श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. प्रियाज होम अँड किचनमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातली सगळी चांगली स्वप्न, इच्छा, आकांक्षा सगळं काही पूर्ण होत आणि स्वामींची कृपा तुम्हा सगळ्यांवर नेहमीच राहो ही स्वामींचरणी प्रार्थना. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी सेवेसंबंधीची संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत. आता यामध्ये काय काय मी तुम्हाला सांगणार आहे हे अगोदर लक्षात घ्या. तर आपण स्वामींची नित्यसेवा कशी करायची अगदी कमी वेळेत आणि सोप्या ह्याने ते सांगणार आहे. त्याचबरोबर जर तुम्ही नवीनच स्वामी सेवेत आलेला असाल तर अशांनी स्वामींची नित्यसेवा कशी करायची, त्याचबरोबर स्वामींना नैवेद्य काय दाखवायचा, आणि असेही काही स्वामी भक्त आहेत किंवा अशाही काही माता भगिनी आहेत की ज्या स्वामींचं खूप छान असं पारायण करतात, व्रत वैकल्य करतात, अगदी स्वामींची खूप मनापासून सेवा करतात. काही पुरुष मंडळीसुद्धा असतील की जे स्वामी सेवा करतात, अगदी सगळ्या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून करतात, पण तरीसुद्धा त्यांना म्हणजे त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत किंवा मग स्वामींचा अनुभव त्यांना येत नाही. तर असं कशामुळे होतं हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला स्वामी समर्थांच्या पूजेसंबंधी, सेवेसंबंधी आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे छान छान स्वामी समर्थांची व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येत जाईल. तर मंडळी, कसं होतं की आपण असं म्हणतो की ज्या काही आपल्या इच्छा, आकांक्षा जे काही आहे ते सगळं देवापाशी येऊन थांबतं. कारण आपण कितीही कुठल्याही गोष्टी करू दे, सगळं काही देवापाशी येऊन थांबतो. कारण एक वेळ अशी येते ना की फक्त देव हा एकच पर्याय आपल्यासमोर असतो. पैसा वगैरे या सगळ्या भौतिक गोष्टी आहेत, त्या गोष्टींचा आयुष्यामध्ये फक्त असं नाही की पैशाचा उपयोग होत नाही. पैशाचा उपयोगसुद्धा खूप, म्हणजे पैसासुद्धा खूप महत्त्वाचा आहे. पण त्याचबरोबर जे आपण काही धार्मिक गोष्टी करतो, काही देवदेवतांच्या आपण सेवा करतो, त्या सेवेमुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप असे अद्भुत बदल घडत असतात आणि ते त्याची जाणीव आपल्याला होत नसते. त्याची जाणीव आपल्याला एका विशिष्ट असा प्रसंग आल्यानंतरच होत असते. अगोदर तर आपल्याला या गोष्टी समजत नसतात. तर सर्वप्रथम आपण जे कोणी स्वामी सेवा करतात, पण अशांना फलप्राप्ती होत नाही किंवा स्वामींचा छान अनुभव अशा लोकांना येत नाही, अशांविषयी आपण थोडीशी माहिती पाहणार आहोत की कशामुळे आपल्याला स्वामी सेवा करूनही स्वामींची अनुभव येत नाही किंवा स्वामींचं फळ आपल्याला मिळत नाही, आपली इच्छापूर्ती होत नाही. तर कसं होतं, आपण स्वामी सेवा तर करतो, पण स्वामी सेवेचे सुद्धा काही नियम असतात, हे पाळणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे आपण मांसाहार करून स्वामी सेवा करतो. तर बरेच जण मांसाहार करतात आणि मांसाहार करून स्वामी सेवा करत असतात. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मांसाहाराचा सगळ्याच देवदेवतांना आणि त्यातल्या त्यात स्वामींना खूप तिटकारा आहे. मांसाहार हा स्वामींच्या पूजेत पूर्णपणे वर्ज्य आहे. पण तरीसुद्धा असे काही आहेत की जे स्वामी सेवा तर करायची इच्छा आहे, पण ते मांसाहार अजिबातच सोडू शकत नाही. तर अशाने काय करायचं, ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार असाल तर त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून अगोदर स्वामी सेवा करून घ्या आणि त्यानंतर मग तुम्ही दुपारी वगैरे मांसाहार घेतला तरी चालेल. आणि संध्याकाळी पुन्हा तुम्ही स्वच्छ अंघोळ करून घरामध्ये सगळं धूप दिवा लावून गोमूत्र वगैरे शिंपडा आणि त्या दिवशी पुन्हा पूजा करू नका. फक्त सकाळी पहाटे उठून लवकर पूजा करून घ्यावी आणि नंतर मांसाहार करावा. त्याचबरोबर काही माता भगिनी आहेत की ज्यांचे पण असे प्रश्न असतात की मी मांसाहार घरात मला बनवायला लागतो, तर मी कशाप्रकारे स्वामींची सेवा करू. तर काहीच हरकत नाही, जर तुम्हाला पर्यायच नसेल तर तुम्ही अगोदर सगळी मी सांगितल्याप्रमाणे लवकर उठून तुम्ही म्हणजे पूजा वगैरे करून घ्या घरामध्ये सगळं स्वच्छता करून आणि त्यानंतर तुम्ही घरामध्ये मांसाहार बनवा. पण मांसाहार बनवल्यानंतर एक गोष्ट महत्त्वाची की देव्हाऱ्याच्या आसपाससुद्धा तुम्ही फिरकू नका किंवा देवाला किंवा स्वामींच्या फोटोला वगैरे सुद्धा स्पर्श करू नका. आणि मांसाहार घरातला सगळ्यांचा खाऊन झाल्यानंतर सगळी स्वच्छता पुन्हा तुम्ही करून घ्या. अगदीच पर्याय नाही तर अशांसाठी हा एक छोटासा उपाय आहे. पण स्वतःचं माझं मत झालं तर मांसाहार शक्यतो टाळावा. मांसाहार हा स्वामी सेवेमध्ये चालत नाहीच. तर ही एक गोष्ट आहे की आपण कितीही केलं ना स्वामींची सेवा तरीसुद्धा आपल्याला स्वामींचा अनुभव असा येत नाही. त्यामुळे मांसाहार टाळलेला बरा. आणि करायचं असेल तर मग अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं, अशा प्रकारे तुम्ही करू शकता. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता बऱ्याच जणी अशा आहेत की ज्या मी मागच्या पण 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ऑफिस पण करायचं असतं, घर पण करायचं असतं. तर अशा माझ्या माता भगिनींनी किंवा काही
पुरुषसुद्धा असतात की ज्यांना म्हणजे लवकर ऑफिस वगैरे जॉईन करावं लागतं. तर अशांनी स्वामीसेवा कशी करायची? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ना असं काही नाही की तुम्ही सकाळी लवकर उठूनच स्वामीसेवा करा, असं स्वामींनी कुठेही सांगितलेलं नाही. तर तुम्ही काय करायचं, एक निश्चित वेळ ठेवायची मधली की तुम्हाला सकाळी वेळ असेल तर तुम्ही सकाळी किंवा दुपारी, पण दुपारी 12 ते 2 नाही, कारण ही स्वामींच्या असं म्हणतात की दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ ही असते. त्यामुळे 12 ते 2 या काळात नाही, पण 2च्या नंतर किंवा मग संध्याकाळी, सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुम्ही कधीही स्वामीसेवा करू शकता. तर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सुद्धा तुम्ही स्वामीसेवा करू शकता. तर त्या रोजच्या ही सेवा तुम्ही म्हणजे करायला सुरुवात करू शकता. फक्त 2 गोष्टी आपल्याला या सेवेमध्ये करायच्या आहेत. तर श्री स्वामी समर्थ हा 11 माळी जप आपल्याला करायचा आहे. जर तुम्हाला 11 माळी जपाला किमान 15-20 मिनिटं लागतात, तर असा वेळ तुमच्याकडे एवढा नसेल, तर अगदी 1 माळी जपसुद्धा तुम्ही करू शकता. आणि जर 11 माळीसुद्धा म्हणजे बऱ्याच जणांना शक्य नसतो, तर 1 माळी करू शकता. त्याचबरोबर त्यानंतर आपल्याला दुसरी एक गोष्ट करायची आहे, ते म्हणजे आपल्याला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तुम्ही 1 वेळा म्हणू शकता, अजिबातच वेळ नसेल तर 11 वेळा म्हणू शकता, 21 वेळा म्हणू शकता, काही हरकत नाही. आणि अगदीच तुम्हाला वेळ नसेल तर काय करायचं की घरातली सगळी स्वामींची नित्यपूजा तुम्ही उरकून घ्यायची, धूप दिवा नैवेद्य वगैरे करून घ्यायचा. आणि त्यानंतर अगदी काम करता करता तुम्ही तारक मंत्र आणि 11 माळी जप जर लावून दिला मोबाईलवरती म्हणा, म्हणजे ऐकायच्या आहेत या गोष्टी तुम्हाला, किंवा हे मंत्र तुम्हाला ऐकायचे आहेत, तरीसुद्धा ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचत असते. कारण ही एक गोष्ट लक्षात घ्या की आपण कुठलीही गोष्ट जेव्हा ऐकत असतो तर ती आपल्या मनात आपण त्याचं म्हणजे वाचन करत असतो, ती गोष्ट आपण स्मरत असतो, त्यामुळे ते सुद्धा आपला जप मनामध्ये चालू असतो, त्यामुळे ते सुद्धा सेवा स्वामींपर्यंत पोहोचत असते. तर अशांसाठी सेवा आहे की ज्यांना अजिबात स्वामी सेवेसाठी वेळ नाही, ती अगदी 10 मिनिटात अशा प्रकारे रोजची तुम्ही नित्यसेवा स्वामींची करू शकता. आता तुम्हाला सांगते की जर तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्हाला माहिती नसेल की स्वामीसेवा कशी करायची, जर तुम्ही नवीनच स्वामी सेवेकरी झालेले असाल, नुकतीच सेवा करणं तुम्ही सुरू केलेलं असेल, तर कशाप्रकारे आपण स्वामीसेवा करायची. तर अगदी दररोज संध्याकाळी किंवा सकाळी एक वेळ निश्चित करायची, म्हणजे सकाळी 7:30 वाजता म्हणा किंवा संध्याकाळची एखादी वेळ ठरवायची आणि त्याच वेळेला मग स्वामींची पूजा करायची. आणि स्वामींची पूजा करताना दररोज सर्वप्रथम आपण स्वामीचरित्र सारामृत या अध्यायाचं, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय, तर याचं अध्ययन करायचं. आणि अध्ययन करताना किमान दररोज 3 अध्याय आपण यात वाचायचे, कारण त्यात 21 अध्याय असतात आणि एका आठवड्यासाठी मग हे अध्याय आपल्याला पुरतात. आणि मग पुढील आठवड्यात आपण पुन्हा नव्याने सुरू करू शकतो. तर सगळ्यात अगोदर पूजेला सुरुवात केल्यानंतर जेव्हा आपण धूप अगरबत्ती दिवा लावतो, नैवेद्य वगैरे ठेवतो, तर त्यानंतर आपल्याला हे स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय रोज वाचायचे आहेत. त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणायचा आहे. तर तुम्ही 1 वेळासुद्धा म्हणू शकता, 3 अध्याय वाचल्यानंतर 1 वेळासुद्धा म्हणू शकता, किंवा मग तुम्ही 11 वेळासुद्धा तारक मंत्र म्हणू शकता. आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या नामाचे 11 माळी जप आपल्याला करायचं आहे. आणि हे न चुकता आपल्याला ही रोजची सेवा करायची आहे आणि इतकी सोपी सेवा आहे. आणि कसं होतं, फक्त तुम्ही एक मनातून एक अशी इच्छा ठेवा की आपल्याला ही सेवा करायचीच आहे. आणि या सेवेने एवढे छान अनुभव येतात. आता माझ्यासुद्धा आयुष्यात असे 2-3 छान अनुभव आलेले आहेत. छान म्हणण्यापेक्षा अद्भुत अनुभव आलेले आहेत आणि ते सुद्धा मी एकदा तुमच्याशी शेअर करणार आहेच. पण तत्पूर्वी जर तुमच्यासुद्धा काही इच्छा असतील तर स्वामींना संकल्प करा. स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करा. अगदी तुम्ही 3 दिवसांचं, 7 दिवसांचं, 21 दिवसांचं पारायण करू शकता. आणि पहिल्या दिवशी पारायणाचा संकल्प करायचा, फक्त तो दिवस आपल्या दिवसामध्ये धरायचा नाही. समजा तुम्ही जर 11 गुरुवार करणार असाल तर पहिल्या दिवशी जो संकल्प आपण करतो तर तो गुरुवार धरायचा नाही 11 गुरुवारांमध्ये. एवढंच फक्त अट असते, बाकी काही नाही. आणि एकदा सोप्या पद्धतीने आपण आपल्याला काही नाही, आता नैवेद्यसुद्धा पुढच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते. पण तत्पूर्वी अशा प्रकारे तुम्ही स्वामीसेवा न चुकता या नियमाने करा. आणि थोड्याच दिवसात तुम्हाला तुमच्या घरामध्ये म्हणजे सगळी पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता नक्कीच दिसून येणार आहे. कारण हा अनुभव इतक्या बऱ्याचशा अशा स्वामी भक्तांनी घेतलेला आहे आणि वेळोवेळी तो सगळ्यांनी असं शेअरसुद्धा केलेला आहे. तुम्ही पेपरमध्ये म्हणू शकता किंवा मग म्हणजे अगदी सोशल मीडियावरती, फेसबुक वगैरे, इंस्टा वगैरे सगळ्यावरती खूप छान छान अनुभव स्वामींचे शेअर केलेले आहेत. आणि ते उगाच शेअर केलेले नाही आहेत, कारण जेव्हा आपल्याला स्वतःला अनुभव येतो तेव्हा आपल्याला या गोष्टी समजतात. आता त्यानंतर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की स्वामींना नैवेद्य काय दाखवायचा.
तर कसं आहे ना, की स्वामींना कुठलाही नैवेद्य चालतो. स्वामींचं असं नाही की तुम्ही मला हेच नैवेद्यासाठी करा किंवा तेच नैवेद्यासाठी करा. अगदी तुमच्या घरातली भाजी पोळीसुद्धा स्वामींना प्रिय आहे. तर आमच्या घरातलं सांगायचं झालं तर रोज सकाळी आमच्या म्हणजे स्वामींना नैवेद्य असतो. सकाळी नाश्त्याला चहा चपाती आमच्या घरामध्ये बनते. जर पोहे असतील तर पोहे स्वामींना सकाळी नाश्त्यासाठी दिले जातात. एखादं डोसा वगैरे असेल, इडली वगैरे असेल, कुठलीही गोष्ट अगदी मिसळपाव असेल, सगळं जे आम्ही काही खातो किंवा जे स्वामी खातात तेच आम्ही खातो असं म्हणायला हरकत नाही. सगळ्या प्रकारचं रोजचं आमच्यासोबत नाश्ता स्वामींना असतो. आमच्यासोबत जेवणाचा नैवेद्य स्वामींना रोजचा असतो. अगदी भाजी, पोळी, चपातीसुद्धा आपण स्वामींना नैवेद्य दाखवू शकतो. फक्त मांसाहाराचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा नाही किंवा स्वामींना तो चालतच नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही घरात मांसाहार बनवाल त्या दिवशी शक्यतो पूजा करणं टाळा किंवा मग मांसाहार बनवण्याच्या आधी सकाळी लवकर उठून स्वामी सेवा करा. मांसाहार केलेल्या हाताने स्वामींच्या फोटोला, मूर्तीला, देव्हाऱ्याला अजिबात स्पर्श करू नका. कारण बाकीच्या बऱ्याचशा देवांना मांसाहार चालत असला तरीसुद्धा स्वामींना मांसाहार अजिबात चालत नाही. आणि कुठलाही देव तसं सांगत नाही की तुम्ही मांसाहार करा. म्हणजे मांसाहार तसं शक्यतो चालतच नाही, कारण पापच आहे मांसाहार करणं हे एक प्रकारचं. पण ज्याचे त्याचे विचार, ज्याची त्याची बुद्धी आहे तिथपर्यंत लोक विचार करत असतात. ज्याला खायचं आहे मांसाहार किंवा घ्यायचं आहे ते घेऊ शकतात. ज्यांना इच्छा नाही आहे घ्यायची, जे स्वामी सेवेत आल्यानंतर सोडू शकतात. असं काही नाही की तुम्ही खा किंवा खाऊ नका, ज्याची त्याची इच्छा. तर अशा प्रकारे रोजची नित्यसेवा आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. पारायणसुद्धा करायला जास्त अटी नाही आहेत. पारायणाचे व्हिडिओ माझ्या या चॅनलवरती सुद्धा आहेत आणि मी गृहिणी ब्लॉग या दुसऱ्या चॅनलवरती सुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता. तर हा छोटासा व्हिडिओ होता. यामध्ये मी तुम्हाला नैवेद्य कसा दाखवायचा किंवा कुठला नैवेद्य दाखवायचा, त्याचबरोबर कशा प्रकारे नित्यसेवा करायची, ज्यांच्याकडे अजिबात वेळ नाही त्यांनी कशी स्वामींची पटकन अशी 5 ते 10 मिनिटांमध्ये नित्यसेवा करायची, या खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. जर तुम्ही नवीनच म्हणजे जर तुम्ही नवीन स्वामी सेवेकरी असाल, म्हणजे नुकतीच तुम्ही सेवा करणं सुरू केलेलं असेल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरला असेल अशी मी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. आणि पुढच्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. अशाच प्रकारे स्वामी समर्थ महाराजांचे सगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत जातील. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.